ती हवी भोगायला तिच्या मुलांचा मात्र दुश्वास. महेशने इतके मारले की वेदांशचा थांबला श्वास. लहानपणी मुलं मुली एकत्र राहतात, खेळतात, बागडतात, त्यावेळी कोणाला काही वाटत नाही. पण मुलं मुली मोठी झाली, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे विवाह होतात, मुली सासरी निघून जातात. तर मुलं मात्र विवाह झाल्यानंतर नोकरी कामधंद्यानिमित्त काही वेळा खेडेगावातून शहरी भागात येतात. काही काळानंतर काहीतरी निमित्ताने बालपणीच्या या मित्रमैत्रिणींची भेट होते, बोलाचाली सुरू होते. अलीकडे सोशल मीडियामुळे रोज गुड मॉर्निंग गुड नाईटची देवाणघेवाण होऊ लागते. काही वेळा बालपणीच्या प्रेमाला जवानीत भर येतो. मग हे दोघे आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करून वासनेचा खेळ कधी खेळू लागतात हेच कळत नाही. पण या विवाहबाह्य संबंधामुळे संसार तुटू शकतो. संसार सोडून प्रियकराचा हात धरून गेल्यानंतर तो आयुष्यभर साथ देईल याची काही खात्री नसते. बहुतेकदा 2-4 महिन्यातच तो कंटाळतो, त्याला ती नकोशी वाटू लागते. त्यातच तिच्यासोबत तिची पहिल्या नवऱ्याची मुले असतील तर तो प्रियकर त्या मुलांचे हाल करू लागतो. काही वेळा आईच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीत मुलाचा बळीही जातो. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एक विवाहिता नवऱ्याचे घर सोडून प्रियकराकडे राहण्यास गेली. तिथे मुलाने उलटी केली. या कारणातून प्रियकराने त्या मुलाला मारहाण केली. यात त्या मुलाचा जीव गेला. तेव्हा ती आपल्या मुलासह पुण्यात आली आणि खाटेवरून पडून मुलगा जखमी झाला असा बनाव केला. पण पोलिसांच्या चातुर्यामुळे त्याचे खोटे बोलणे लपले नाही. शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील वाडकर मळा या गावाचे वीरभद्र सकाराम काळे आणि पल्लवी वीरभद्र काळे हे दाम्पत्य कामाच्या शोधात पुण्यात आले. काही वर्षापासून कामधंद्यानिमित्त पुणे येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. वीरभद्र हा ड्रायव्हिंगची कामे करत होता, तर पल्लवी ही गृहिणी होती. त्या दोघांना 8-10 वर्षांच्या काळात 2 मुली व 1 मुलगा अशी 3 अपत्ये झाली होती. मुलीची नावे समृद्धी व स्वरांजली तर मुलाचे नाव वेदांश हे ठेवले होते. एकंदरीत हे बऱ्यापैकी कुटुंब होते. वीरभद्र हा आपल्या पत्नी मुलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देत असायचा. परंतु मित्रमंडळींच्या संगतीने खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वीरभद्रचे घरावरचे लक्ष हळूहळू कमी होत चालले असल्यामुळे पत्नी पल्लवी व वीरभद्र या दोघांच्या मध्ये छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडणे होऊ लागली होती. पल्लवीने याबाबत आपल्या माहेरकडील मंडळींना सांगितले होते. भाऊ संदीप शिवाजी सूर्यवंशी हा मूळचा कमवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूरचा रहिवासी, परंतु सध्या पुणे गल्ली नंबर 06 म्हसोबा मंदिराजवळ A2 टिळेकर नगर कोंडवा येथे राहतो. तो पुणे परिसरातच हमालीचे काम करत होता. त्यालाही पल्लवीने वीरभद्रच्या वागण्याबद्दल सांगितले असल्यामुळे संदीपने मेवणे वीरभद्रची भेट घेऊन त्याला समजावले होते. पण वीरभद्रच्या वागण्यात फार काही फरक पडला नाही. असेच दिवसामागून दिवस जात होते. वीरभद्र कामावरून घरी आला व पल्लवी मोबाईलवर बोलत असली की त्या दोघांमध्ये चिडचिड होत असे. किती वेळ फोनवर बोलणार आहेस? थोडंफार तरी मुलाकडे माझ्याकडे लक्ष दे. सारखे फोनवर काय असतं असे तो म्हणायचा. तिचे फोनवरचे बोलणे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले होते. त्यामुळे वीरभद्राला तिच्यावर संशय येऊ लागला होता. पत्नी पल्लवी फोनवर कोणाशी बोलत असावी याचा त्याने अंदाज काढला. तेव्हा त्याच्या मूळ गावी शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील रहिवासी असलेल्या व सध्या नाशिक शहरामधील कृष्णानगर पंचवटी येथे राहत असलेल्या महेश कुंभार या व्यक्तीबरोबर ती बोलत असल्याचे समजले. त्या दोघांचे प्रेम संबंध असल्याने ते दोघे एकमेकाला व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेज पाठवायचे. कधी कधी तर व्हिडिओ कॉलही करायचे. हे लक्षात आल्याने वीरभद्राला धक्का बसला. पण त्यानंतर त्याला त्याच्या काही मित्रांनी दारू पिता पिता दिलेली माहिती तर अधिकच धक्कादायक होती. पल्लवीचे व महेशचे लफडे गावापासून सुरू आहे. महेश हा सुद्धा ड्रायव्हर म्हणूनच काम करत होता. त्यामुळे आयुष्याच्या एका वळणावर महेश व पल्लवीची भेट झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटून गेले. ते दोघे इतके प्रेमात वाहत गेले की ते दोघे एकमेकांच्या शिवाय राहू शकत नव्हते असे झाले होते. महेशची घरची व नातेवाईक मंडळी विवाहासाठी स्थळ शोधत होती, परंतु महेश त्यांना कसलाही प्रतिसाद देत नव्हता, कारण त्याला पल्लवी हवी होती.
त्याचे तिच्यावर प्रेम होते. महेश वेळ मिळेल तसा पल्लवीला फोन करून व्हिडिओ कॉलवर मनसोक्तपणे बोलत असायचा. परंतु फोनवर बोलण्यापेक्षा तिला कायमची जवळ ठेवून पती पत्नीसारखे राहावे असे त्याला वाटत होते. तो तसा पल्लवीला बोलत असायचा. नवऱ्याला सोड आणि माझ्याकडे ये, आपण प्रेमाने संसार करू असे तो म्हणायचा. त्याच्या या बोलण्यावर पल्लवीने पूर्णपणे विश्वास ठेवलेला होता. त्यामुळे ती तिचा पती वीरभद्र याच्याबरोबर या ना त्या कारणावरून वादविवाद करत असायची. त्याला सोडून जाण्याच्या तयारीलाच ती लागली होती. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने वीरभद्र हताश झाला होता. तिला समजावून सांगितले तरी ती जुमानत नव्हती. उलट ती नेहमीच वाद घालून भांडण करू लागली होती. या रोजच्या भांडणाला व कटकटीला वीरभद्रही कंटाळला असल्यामुळे त्याने जिथे मिळेल तिथे काम करून बाहेरच राहण्यास सुरुवात केली होती. एक दिवस वीरभद्र घरी आला होता. त्यावेळी पल्लवी महेश बरोबर बोलत होती. हे पाहून वीरभद्रने तिला शिवीगाळ केली. बस झालं की अजून किती वेळ बोलणार आहे असे म्हणून त्याने तिला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये बरीच तुतुमैमे झाली आणि तिने घर सोडले. तिने आपली मुले, कपडा लत्ता व संसार उपयोगी लागणारे साहित्य घेतले आणि ती तिथून बाहेर पडली. ती घरातून बाहेर पडली आणि आपल्या 3 मुलांना घेऊन खोली शोधू लागली. बिबवेवाडी एरियामध्ये असलेल्या सिद्धार्थनगर रामराज्य शाळेजवळ असलेल्या सर्वे नंबर 66 परशुराम शिवाजी मस्के यांचे दुमजली घर होते. तेथील वरच्या मजल्यावरील खोली भाड्याने द्यायची असल्याने पल्लवी आपल्या 3 मुलांच्या सह त्यांच्याकडे गेली. त्यांनी तिला ती खोली भाड्याने दिली. त्यावेळेस पल्लवीने परशुराम मस्के यांना माझ्या नवऱ्याने हाकलून दिले आहे असे सांगितले. तिथे खोली घेऊन तिच्या मुलांना घरी ठेवून ती कुठेतरी कामासाठी जात होती. परशुराम मस्केने माणुसकी खातर तिच्याकडून भाडे करार करून घेतला नव्हता. जवळजवळ 4 महिने ती या खोलीत राहत होती. या दरम्यान ती महेशशी मोबाईल फोनवर संपर्क करत असे. ती येथे राहायला असताना एक डीजे ऑपरेटर मुलगा तिथे येत असायचा. त्यावेळी घरमालक मस्के यांनी पल्लवीला विचारले, तो मुलगा कोण आहे? त्यावेळीस तिने सांगितले की माझा भाऊ आहे. त्यामुळे मस्के यांनी तिला पुन्हा काही विचारले नाही. असेच 4 महिन्यांचा कालावधी निघून गेला. जवळजवळ 3 महिन्यापूर्वी एके दिवशी अचानक महेश कुंभार हा पुण्यात आला. पल्लवी व तिच्या मुलांना घेऊन नाशिकला निघून गेला. नाशिक येथे गेल्यावर महेशने कृष्णानगर पंचवटी येथे सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीची खोली भाड्याने घेतली. त्या ठिकाणी महेश कुंभार हा पल्लवीसोबत पती पत्नीसारखा राहू लागला. या ठिकाणी 2-2.5 महिने ते चांगले राहिले होते. तो ड्रायव्हिंगचे काम करून रोज घरी लवकरात लवकर घरी येत असायचा. तो कधीकधी पल्लवीला घरकामात मदत करत असायचा, कधी मुलांच्याही आवरत असायचा. असंच काही दिवसाचा कालावधी निघून गेला. दिनांक 1 सप्टेंबर 2024चा दिवस होता. या दिवशी महेश हा सकाळी कामधंद्यासाठी बाहेर पडला. पल्लवीने घरातून बाहेर पडताना त्याला जेवणाचा डबा करून दिला होता. त्याने दिवसभर काम केले आणि संध्याकाळी घरी आला. साधारणपणे रात्रीचे 10:30-11 वाजण्याचा सुमार असावा. पल्लवी स्वयंपाक पाणी उरकून घरामध्येच बसली होती. महेश कामावरून आल्याने तो बाथरूममध्ये गेला. हातपाय धुवून आला आणि मुलांच्या बरोबर खेळू लागला होता. पल्लवी या दरम्यान बाथरूमला गेली होती. पल्लवीचा मुलगा वेदांश याला भूक लागल्याने तो रडू लागला होता. म्हणून महेशने टोपल्यामधील अर्धी चपाती घेतली व वेदांशला दिली. मात्र वेदांशला ती चपाती पचली नाही. ती उलटीद्वारे बाहेर पडली. या गोष्टीचा महेशला खूप राग आला. महेशने चिडून वेदांश यास जोरात कानाखाली मारले. वेदांशचे डोके तिथे असलेल्या सिलेंडर टाकीवर आपटले. त्यावेळेस वेदांश घाबरला. त्याने भीतीपोटी सांगितले की मी चपाती खातो. वेदांशने पुन्हा 2 घास खाल्ले व औषध पिला. तोपर्यंत बाथरूमला गेलेली पल्लवी घरात आली होती. त्यावेळी पल्लवीला तिची मोठी मुलगी समृद्धीने सांगितले की महेश मामाने पिलेल्या झावडीने खूप मारले आहे. त्यावेळी पल्लवीने महेशला चांगलेच फैलावर घेतले. महेश, तू पिल्ल्याला का मारलेस असे म्हणून ती त्याच्यावर ओरडली. तोपर्यंत तिचा मुलगा मारहाणीमुळे बेशुद्ध पडला होता. त्याचे डोळे पांढरे झाल्यामुळे पल्लवी खूप घाबरली. महेशही घाबरला होता. त्या दोघांनाही काय करावे आणि काय नाही हे त्यांना सुचत नव्हते. मग पल्लवी व महेशने मुलगा वेदांत यास बेशुद्ध अवस्थेत
नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले. त्यावेळी तिथे असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की मुलाची तब्येत क्रिटिकल आहे, आमच्याकडे उपचाराची सोय नाही, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगितले. महेश व पल्लवीकडे दुसऱ्या दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे पल्लवी व महेश पल्लवीच्या दोन्ही मुली व बेशुद्ध अवस्थेत असलेला मुलगा वेदांश यास घेऊन नाशिक एस टी स्टँडला आले. तेथून पुणे एस टीने पुणे शिवाजीनगर एस टी स्टँडला दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास उतरले. तेथून ते कमला नेहरू हॉस्पिटल येथे आले. येथील डॉक्टरांनी मुलगा वेदांश याची तपासणी करून मुलगा वेदांश मयत झाल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी विचारले काय झाले होते. त्यावेळी पल्लवीने आम्ही अप्पर बेबेवाडी येथे राहतो, तेथील राहते घरातील खाटेवरून पडून मुलगा वेदांश जखमी झाल्याचे खोटे नाटे सांगितले. पण डॉक्टरांनी तत्काळ बेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांना कळवले. मग बेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी लागलीच पोलीस स्टेशनचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव व त्यांच्या टीमला सूचना दिल्या. लागलीच हे दोन्ही अधिकारी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे त्यांनी सर्वप्रथम वेदांशचा मृतदेह पाहिला. त्यानंतर पंचनामा करून मयताचे नक्की कारण समजावून यावे म्हणून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावेळी त्यांनी तपासून पाहिले असता सकाळी 9:53 वाजता उपचारापूर्वीच मयत घोषित केले. त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्याचा MLLC नंबर 21/2024 असा नोंदवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी लागलीच आपले सहकारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव व इतर सहकारी यांना योग्य त्या सूचना दिल्या. मृत मुलाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी अंत्यविधी बेबेवाडी परिसरातील स्मशानभूमीत केला. मृत मुलगा वेदांशच्या आई पल्लवीचे वागणे थोडेसे संशयास्पद वाटले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि पल्लवीकडे चौकशीस सुरुवात केली. त्यावेळी पल्लवी उडवाउडवीची उत्तरे देत होती. तसेच पल्लवी ही गेल्या 3 महिन्यापासून बेबेवाडी अप्पर परिसरात राहत नसल्याची माहिती पोलिसांना खास खबऱ्यामार्फत मिळाल्यामुळे याबाबत संशय वाटल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी तिचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा माहिती मिळाली की पल्लवी हिचे काही वर्षापासून महेश कुंभार यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. सुमारे 3 महिन्यापासून पल्लवी ही आपल्या मुलांना सोबत घेऊन पुणे सोडून नाशिकला महेशसोबत राहत होती. नातेवाईकांचे हे म्हणणे ऐकून पोलिसांनी घेतले. तसेच पल्लवीच्या लहान मुलीकडे पोलीस पथकाने विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्या मुलीने पोलिसांना सांगितले की त्या दिवशी महेश मामाने वेदांशला चपाती खायला दिली, ती त्याने उलटीद्वारे बाहेर काढली म्हणून महेश मामाने त्यास झाडूने व हाताने मारहाण केली. या माराने तो बेशुद्ध पडला व डोळे पांढरे केले. नातेवाईक व मुली सांगत असलेली माहिती वेगळीच होती. मात्र पल्लवीने पोलिसांना खोटी माहिती दिली. पलंगावरून वेदांश पडला. पल्लवी ही महेश कुंभारला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु महेश कुंभार यानेच खून केल्याची खात्री बेबेवाडी पोलिसांची झाल्याने याबाबत सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानंतर हा प्रकार पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने तो गुन्हा 0 नंबर नाशिकला वर्ग करण्यात आला. त्यानंतर नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सदर गुन्ह्याची कागदपत्रे बारकाईने पाहिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना करण्यास सांगितला. त्यांनी लागलीच मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित महेश कुंभार याचे लोकेशन मिळवले. त्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापा लावून पकडले. या गुन्ह्यामध्ये महेश कुंभार याने गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा सुरुवातीला तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा व इतर सहकारी यांच्या मदतीने पूर्ण केला.
पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पडोळकर हे करत आहेत। याबाबत पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 492/2024 असा नोंदवून भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 103(1) असे नोंदवण्यात आला।